नमस्कार मित्रांनो, मी रामेश्वर माळी आणि खानदेश टेक्निक या यूट्यूब चॅनलला आपले सहर्ष स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत गणिताचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, जे तुम्हाला स्पर्धा परीक्षांना कुठल्याही स्पर्धा परीक्षात गेले तुम्ही तर तिथं येणारच आहेत आणि पोलीस भरतीच्या हिशोबाने खूप इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहेत. तर त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे शेवटपर्यंत. तर वेळ न वाया घालवता पहिला प्रश्न बघूयात. चला. जर एखादा किरकोळ विक्रेता शर्टला 2,350 रुपयांनी विकतो आणि त्याला 6%चा तोटा होतो, तर त्याने शर्टला किती किमतीत विकल्यास 6%चा नफा प्राप्त होईल? तर चला बघूया आपण. आपल्याला माहिती आहे, एखादा किरकोळ विक्रेता शर्टला 2,350 रुपयात विकतोय. 2,350 रुपयात तो विकतोय, तर त्याला 6% तोटा झाला. म्हणजेच त्याने काय केलं, 100ची वस्तू 94ला विकली, बरोबर, 6 रुपयाने कमी. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे, त्याने शर्टला किती किमतीत विकल्यास 6%चा नफा प्राप्त होईल? तर आपण काय करू, इथं 106 म्हणजे 6% वाढेल आणि खाली 100. आता याला आपण सिम्प्लिफाय करू. 100 कट होतात, बरोबर. त्याच्यानंतर याला 2चा भाग देऊ. 2 चोक 8 आणि इथं उरला 1. 2 7 14 आणि 106ला 2ने भाग दिल्यास 53 येतो. ओके, इथपर्यंत याला सॉल्व केलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे, खाली भागाकारात 47 आहे आणि यांचा हे गुणाकार होईल समोरासमोर. किंवा आपण असं करू शकतो, याला 47ने भाग जातो का ते बघू. 47च्या पाढ्यात 47 5 235. 47 गुणाकार जरी केला तुम्ही 5ने गुणला, 5 5 25 5, 47 7 5 35 वरती 3 येईल, बरोबर. तर इथं येईल हा 235 आला. आता आपल्याला काय करायचं आहे, हे 5 नंबर येतो आहे म्हणून याला कट केला, याला 47ने डायरेक्ट भाग गेला. इथं येणार 50 आणि इथं येणार 53. यांचा गुणाकार केला तर तो आपल्याला भेटणार 5 त्रिक 15, आजच्याला 1 आणि खाली 5 लिहिला आपण, 5 5 25 आणि 1 26. तर मित्रांनो, 6% नफा तेव्हाच होईल जेव्हा 2,650 रुपयाला ते शर्ट विकलं जाईल. ओके, हे आहे आपलं आन्सर. बघूया नेक्स्ट प्रश्न. जर एक दुकानदार 10 किलो साखरेला 5% नुकसान घेऊन 420 रुपयाने विकतो, जर त्याला 5% किंवा त्यापेक्षा जास्त नफा कमवायचा असेल, तर त्याने साखरेला कोणत्या रेटवर विकले पाहिजे? ऑप्शन ए आहे 43 रुपये पर किलो, 47 रुपये पर किलो आणि 30 रुपये पर के जी, 13 रुपये पर के जी. तर बघूयात आपण. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, दुकानदार 10 किलो साखरेला 5% नुकसान घेऊन 420 रुपयात विकतो आहे. तर 420 म्हणजेच 10 किलोचे किती होतील ते 42 रुपये पर के जीप्रमाणे तो 5% नुकसान घेऊन विकतो आहे, बरोबर. हे झालं 1 किलोचं किंमत. तर आपल्याला काढायचं आहे 5% नफा घेऊन तो किती कमावणार. 1 किलोचे रेट काढायचे ना आपल्याला. जर त्याला 5% किंवा त्यापेक्षा जास्त नफा कमवायचा असेल, तर त्याने साखरेला कोणत्या रेटवर विकले पाहिजे. म्हणजे 1 किलोचं विचारलेलं आहे, 1 किलोचे रेट आहे ते, बरोबर. आपण काय करणार, 42 भागिले 100 आणि इथं येणार 105%. आता इथं जाणार आहे 5ने भाग. मित्रांनो, 105ला आपण 100ला आणि 105ला आपण 5 ने भाग दिला, इथं 20 आला आणि वरती आला आहे 21, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याला पुन्हा आपण 2ने भाग देऊ. इथं 10 येईल, इथं येईल 21, बरोबर. आता हे 21 आणि हे 21 यांचा दोघांचा गुणाकार होईल. गुणाकार 21 × 21 भागिले 10, बरोबर. आता 44.1 रुपये हे उत्तर आहे. म्हणजेच 43 नाही आहे, 30 पण नाही आहे,
13 पण नाही आहे, म्हणजे 47 बरोबर उत्तर आहे आपलं. 5% किंवा त्यापेक्षा जास्त नफा कमवायचा असेल तर त्याला 47 रुपये पर किलोच्या हिशोबाने त्याला विकावं लागणार साखर, तेव्हा त्याचा नफा होईल 5% किंवा त्यापेक्षा जास्त. ही पद्धत आहे ना मित्रा, जेव्हा टाईम नसेल ना तेव्हा वापरायची. आता आपण जाऊया मेन पद्धतकडे. आपल्याला माहिती आहे 420 हो, ही आहे आपली विक्री किंमत. आता आपण सॉरी 5% कमी केले आणि पुन्हा आपल्याला 5%ने जास्त विकायची. खाली 100 टक्केवारी असल्यावर 100 घ्यायचाच आहे. 100 कट होईल, इथं येईल 5ने भाग जाईल, इथं येईल 19, इथं येईल 21 बरोबर. आणि आता 19ने याला भाग देऊ आपण. ओके, 19 ते 38 राहिलेले 4 इथं, पुन्हा 19 2 38 2 राहतास, 0 ठेवला, 19 इथं पॉईंट ठेवणार. पुन्हा 1 राहतो, 0 ठेवला, 19 5 95. ओके, आता ह्या दोघांची आपल्याला करायचं आहे गुणाकार. 19 कट झालेला आहे. ओके, आता 22.15 इंटू 21. एकनेच कोणत्याही संख्येला गुणल्यास संख्या तीच येते. ओके, पुन्हा 0 ठेवला. आता ह्या 2ने सर्व संख्यांना गुणाकार करायचा आहे. 2 पंचे 10 0, चला 1 2 2 आणि 1 3, 2 2 4, 2 2 4. ओके, आला इथं 5, यांची बेरीज 5, इथं 1, इथं पुन्हा 5 6 आणि 4. आता हे जे आन्सर आलेलं आहे याला आपण पॉईंट देऊ, 1 2 2 संख्यानंतर पॉईंट. ओके, हे आहे 465.15. हे आपलं 10 किलोचं, म्हणजे 5% जेव्हा नफा होईल तेव्हाची ही संख्या आहे बरोबर. याला आपण काय करू, 10ने भाग देऊ. 465.15 भागिले 10. ओके, आता 46 म्हणजेच 10 चौक 40, राहिलेले 6, हे 10 10 60, 10 5 50. हे पॉईंटला गृहीत नाही धरायचं तात्पुरतं. 10 5 50, इथं पॉईंट देऊन द्यायचा आणि 10 1 10. ओके, बस 2 संख्यापर्यंत लिहायचं. आलेलं आन्सर काय आपलं 46.51. याने काय झालं, ॲक्युरेसी वाढली आपली. 46.51 रुपयाने विकेल तेव्हा त्याचा 5% जो तोटा होत होता तो 5% आता नफा होईल. हे 1 किलोचे रेट आहे. ओके, म्हणून उत्तर काय आहे आपलं 47. आपल्याला काय विचारलेलं आहे, जर त्याला 5% किंवा त्यापेक्षा जास्त नफा कमवायचा असेल तर त्याने साखरेला कोणत्या रेटवर विकले पाहिजे. म्हणजे आपलं आहे 47 उत्तर बरोबर. हे जास्त ॲक्युरेट पद्धत आहे मित्रांनो. हा एक प्रश्न आहे तुमच्यासाठी, सॉल्व करून कमेंटमध्ये उत्तर नक्की सांगा. मित्रांनो, ट्रिक समजली असेल तर लाईक नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.